दिल्लीचा दौरा संपतो, फडणवीस मुंबईतच राहणार असल्याचं स्पष्ट करतात आणि त्यानंतर महाराष्ट्रात अचानक बैठकांचा वेग वाढतो. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटतो. महायुतीची समन्वयक बैठक होते. रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्त्यांबाबत हालचाली सुरू होतात. विधान परिषदेच्या रिक्त जागांवर निर्णय होतो आणि त्याच काळात देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या संसदीय मंत्रिमंडळात नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे आता प्रश्न फक्त फडणवीस दिल्लीला जाणार की नाही एवढाच राहिलेला नाही, कारण देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात गेले तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदेची भूमिका काय असेल आणि भाजप स्वतःच्या पक्षातून कोणता चेहरा पुढे करणार, याभोवती चर्चेचं मोठं वर्तुळ तयार झालंय. नमस्कार मंडळी, मी श्याम आणि तुम्ही पाहतात झक्कास अपडेट. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात याआधीही अनेकदा झाली आहे. मात्र यावेळी त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्यामुळे या चर्चेला वेगळं महत्त्व आलंय. फडणवीसांनी आपण मुंबईत राहणार असल्याचं ठामपणे स्पष्ट केलं असलं तरी भाजपच्या संसदीय मंत्रिमंडळात त्यांच्या संभाव्य नियुक्तीची बातमी समोर आली आणि पुन्हा एकदा त्यांच्या केंद्रातील भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाले. कारण भाजपच्या संसदीय मंडळाला पक्षातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि एखाद्या राज्यात मुख्यमंत्री कोण असावा यासारख्या निर्णयामध्येही या पातळीवरील नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीचा संसदीय मंडळात समावेश नसावा असा अलिखित नियम असल्याची चर्चा असताना फडणवीसांचं नाव पुढे येणं राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरतं. फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व कोण सांभाळणार हा प्रश्न त्यामुळे स्वाभाविकपणे निर्माण होतो. कारण महाराष्ट्रातील भाजपचं केडर आणि संघटन फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचं मानलं जातं. फडणवीसांशिवाय भाजपला 2019च्या लोकसभा निवडणुकीसारखं यश महाराष्ट्रात मिळवून देणारा पर्यायी चेहरा कोण असा प्रश्नही उपस्थित केला जातो. त्यामुळे केंद्रात त्यांना जबाबदारी देताना राज्यातील सत्ता आणि संघटनेवर त्याचा प्रभाव कायम ठेवण्याचा मार्ग भाजप शोधू शकते. म्हणजे फडणवीस दिल्लीला गेले तरी महाराष्ट्रातील पॉवर बॅलन्स त्यांच्या हाताबाहेर जाणार नाही अशी व्यवस्था उभी केली जाऊ शकते. सध्याच्या केंद्रीय राजकारणातही फडणवीसांसारख्या अनुभवी नेत्यांची गरज भाजपला आहे अशी चर्चा आहे आणि विरोधी पक्षांतील संजय राऊतांसारखे नेतेही फडणवीसांचं राष्ट्रीय महत्त्व मान्य करत असल्याचं दिसतं. पण समजा फडणवीसांनी खरंच केंद्राची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पहिलं नाव कोणतं असेल? इथे एकनाथ शिंदेचा पर्याय समोर येतो. आजच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे हे महायुतीतील प्रभावी नेते आहेत. महाराष्ट्रात भाजपला शिंदेची गरज किती आहे यावर वेगवेगळी मतं असू शकतात, पण केंद्रातील सत्तेच्या समीकरणात त्यांचं महत्त्व निश्चितच आहे. ऑपरेशन टायगर नंतर त्यांचं स्थान नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यापेक्षा वरच झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे भाजपने सहयोगी पक्षातील नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा पर्याय स्वीकारला तर शिंदेचं नाव स्वाभाविकपणे चर्चेत येईल. मात्र इथे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. धनुष्यबाण आणि शिवसेनेच्या पक्षाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि ठाकरे गटाची बाजू वरचढ असल्याची राजकीय चर्चा आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटासाठी भाजपमध्ये विलीन होणं हा एक पर्याय असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. शिंदेसोबत असलेले अनेक नेते आपल्या मतदारसंघात स्वतंत्र ताकद ठेवतात आणि त्यामुळे भाजपमध्ये विलीन झाल्यानंतरही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकू शकतं. दुसरीकडे भाजपसाठीही शिंदे गटाचं विलिनीकरण म्हणजे संघटनात्मक आणि संख्यात्मक ताकद वाढवण्याची संधी ठरू शकते. मात्र यामुळे भाजपमध्ये 3 वेगवेगळे गट तयार होण्याची शक्यता असते. जुने निष्ठावंत भाजप नेते, 2014 ते 2026 दरम्यान पक्षात आलेले नेते आणि शिंदे गटातून आलेले नेते वरकरणी हे आव्हानात्मक वाटत असलं तरी केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने वेगवेगळ्या गटांमध्ये पॉवर बॅलन्स ठेवण्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शिंदेंना भाजपमध्ये विलीन करून त्यांनाच मुख्यमंत्री करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. मात्र भाजपने हा पर्याय स्वीकारला नाही आणि स्वतःच्याच पक्षातून मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय घेतला तर समीकरण आणखी वेगळं होईल. 2 मराठा उपमुख्यमंत्री असतील तर मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी चेहरा पुढे करण्याचा पर्याय भाजपकडे असू शकतो अशी चर्चा याआधी झाली आहे. त्यातूनच जरांगे पाटील यांनी आपला रोख बावनकुळेंकडे वळवल्याचंही सांगितलं जात होतं. पण महाराष्ट्रातील मराठा मतांचं राजकीय महत्त्व लक्षात घेतलं तर भाजप मराठा चेहरा पूर्णपणे बाजूला ठेवेलच असं नाही. शरद पवारांना राजकीय उत्तर देण्यासाठी आणि शिंदेकडे असलेला मराठा मतदार आपल्या बाजूला ठेवण्यासाठी भाजप मराठा चेहराही पुढे करू शकते. म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी जातीय, प्रादेशिक आणि संघटनात्मक अशी अनेक गणितं एकाच वेळी विचारात घेतली जाऊ शकतात. भाजपने कर्नाटकमध्ये एकाच वेळी 3 उपमुख्यमंत्री देऊन जातीय समीकरण साधण्याचा प्रयोग केला होता. महाराष्ट्रातही गरज पडल्यास अशाच प्रकारचा प्रयोग होऊ शकतो. सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यात आणखी एकाची भर पडली तर मित्र पक्षांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राजकीय महत्त्व काही प्रमाणात कमी करता येईल. त्याचवेळी भाजपमधील वेगवेगळ्या गटांमध्ये संतुलन साधण्याची संधीही मिळेल. एखाद्या पदाचं महत्त्व कमी करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गटांना प्रतिनिधित्व देण्यासाठी
करण्यासाठी एकाच पदावर अनेकांना जबाबदारी देण्याची पद्धत भाजपने याआधी वापरली आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली तर महाराष्ट्रात 3 उपमुख्यमंत्री करण्याचा पर्यायही भाजपसमोर असू शकतो. पण या सगळ्या शक्यतांमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे फडणवीसांच्या पसंतीचा मुख्यमंत्री. कारण फडणवीस जर केंद्रात गेले आणि संसदीय मंडळातही असतील तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत त्यांचा कौल महत्त्वाचा ठरू शकतो. राजकारणात याआधीही आपण पाहिलं आहे की एका मोठ्या नेत्याच्या पसंतीने मुख्यमंत्री पदावर आलेली व्यक्ती पुढे स्वतंत्र राजकीय भूमिका घेऊ शकते. विलासराव देशमुख पदावरून दूर जाताना अशोक चव्हाणांचं नाव पुढे आलं होतं. शरद पवार दिल्लीला गेल्यानंतर शंकरराव चव्हाणांची वर्णी लागली होती. मात्र पुढे ना शंकरराव चव्हाण पवारांच्या नियंत्रणाखाली राहिले ना अशोक चव्हाण विलासरावांच्या मर्जीप्रमाणे कायम राजकारण करत राहिले. त्यामुळे फडणवीसांच्या पसंतीचा मुख्यमंत्री असला तरी भविष्यात तो पूर्णपणे फडणवीसांच्या नियंत्रणातच राहील असं म्हणता येणार नाही. पण सुरुवातीला फडणवीसांचा कौल नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो. त्याचबरोबर दिल्लीतील भाजप नेतृत्वाची पसंती हा दुसरा महत्त्वाचा निकष असेल. फडणवीसांशी चांगले संबंध असलेला आणि त्याचवेळी केंद्रीय नेतृत्वाशी विशेषतः अमित शहांशी चांगले संबंध असलेला नेता पुढे येऊ शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची क्षमता आणि भाजपच्या केडरवर प्रभाव ठेवण्याची ताकदही महत्त्वाची असेल. मात्र आज फार मोठा राज्यव्यापी चेहरा नसलेला नेता मुख्यमंत्री होऊ शकत नाही असंही नाही. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांचा प्रभाव प्रामुख्याने ठाणे आणि शिवसेनेच्या राजकारणापुरता मोठा होता. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाल्यानंतर त्यांचं राज्यव्यापी नेतृत्व तयार झालं. त्यामुळे भाजपही एखाद्या तुलनेने कमी चर्चेत असलेल्या चेहऱ्याला अचानक राज्याच्या सर्वोच्च पदावर बसू शकते. म्हणूनच सध्या फडणवीस दिल्लीला जाणार की नाही यापेक्षा ते गेले तर त्यानंतर महाराष्ट्रात कोणतं राजकीय मॉडेल उभं केलं जाईल हा खरा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यापासून भाजप स्वतःचा मुख्यमंत्री देण्यापर्यंत 2 किंवा 3 उपमुख्यमंत्र्यांचं समीकरण तयार करण्यापासून फडणवीसांच्या मर्जीतील नेता पुढे करण्यापर्यंत अनेक पर्याय केंद्रीय नेतृत्वासमोर असू शकतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या चर्चा केवळ फडणवीसांना अस्थिर करण्यासाठी आहेत की त्यामागे खरोखरच एखादा मोठा राजकीय बदल दडलेला आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल. एकदा भाजपच्या संसदीय मंडळाची रचना आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की त्या चर्चांना अधिक स्पष्ट दिशा मिळेल. आणि जर त्यावेळी देवेंद्र फडणवीस केंद्रात दिसले नाहीत तर 2029 पर्यंत त्यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना मोठा ब्रेक लागू शकतो. पण जर फडणवीस केंद्रात गेलेच तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं पुढचं गणित कोणतं असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागणार हे मात्र नक्की. आता तुम्हाला काय वाटतंय? देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातच राहावं की केंद्रात मोठी जबाबदारी स्वीकारावी? आणि जर ते दिल्लीला गेले तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असू शकतो? एकनाथ शिंदे, भाजपला एखादा नवा चेहरा की फडणवीसांच्या पसंतीचा नेता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकीय अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी झक्कास अपडेटला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. मी श्याम. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह.